माधव
सांगते तुम्हा वेगळे सांगते तुम्हा वेगळे सांगते तुम्हा वेगळे सांगते तुम्हा वेगळे वेगळे निघून संसार वेगळे निघून संसार बघा वेगळे निघून संसार बघा वेगळे निघून संसार बघा संसार करता शिनले भारी शिनले भारी संसार करता शिनले भारी संसार करता शिनले भारी सासू सासरा घातला बरी संसार करिता शिनले बहु शिनले बहु संसार करता शिनले संसार करता शिनले बहु दादला विकूनी आणले गव्हाचे दिवशी जेवली मावशी गव्हाचे दिवशी जेवली मावशी हा मजला वेळी म्हणता कैसी संसार करता दगदगले मनी संसार करता दगदगले मनी आनंदा विकिया चौली जगी सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा का जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला काम क्रोध देश धडी गेला काम क्रोध सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे
सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा सांगते तुम्हा वेगळे निघा
सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. संसार करिता शिनले भारी, सासू सासरा घातला भरी. संसार करिता शिनले बहु, दादला विकोनी आणले गहू. गव्हाचे दिवशी जेवली मावशी, आणि मजला वेळी म्हणता कैशी. संसार करिता दगदगले मनी, नंदा विकिल्या चौघी जणी. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देशो धडी गेला. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागणीच चरणा. ओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघोनी संसार बघा. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा उपदेश फरा अभंग आहे. विठ्ठल उपदेश फरा अभंग आहे. स्त्री भावाचा उपदेश याच्यामध्ये सांगितलेला आहे. उपदेश का करावा लागतो? जे अज्ञात ज्ञापकत्व आहे, जे लोकांना माहीत नाही आणि माहीत झाल्यानंतर त्यांच्या जीवनाचं सोनं होईल, समाधान प्राप्त होईल, त्याला उपदेश म्हणतात. काही ज्ञान प्राप्त करणं किंवा ज्ञान सांगणं याला उपदेश म्हणत नाही. उपदेश केल्यानंतर तो मुक्तच झाला पाहिजे. गुरुनं उपदेश केला आणि जर शिष्य मुक्त झाला नाही तर तो उपदेश होत नाही. जे अज्ञात आहे, राजविद्या राजगुह्यम, मी अर्जुना आणि मी तुला सांगतो हे राजविद्या राजगुह्यतम अशा पद्धतीचं ज्ञान आहे. जे जगामध्ये ज्ञात नाही ते ज्ञात करून देणं
याला उपदेश अशा पद्धतीचं म्हणतात. संत मात्र या जगतामध्ये येऊन ज्या प्रपंचामध्ये आपण राहतो त्या प्रपंचाची भाषा वापरून आपल्याला तो उपदेश देतात. विठ्ठल या अभंगाचं जे चिंतन आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर भाषा सगळी प्रपंचाची वाटते, पण फल मात्र परमार्थाचं आहे. विषयापासून स्वरूपाकडे जाणारा जो कोणी आहे ना तो परमार्थिक मनुष्य आहे. आणि परमार्थाचा वापर करून जो विषय भोग घेतो तो प्रपंचिक अशा पद्धतीचा मनुष्य. प्रपंच सगळ्याला ज्ञात आहे. प्रपंच जर हा दृष्टांत घेतला तर सिद्धांत कोण आहे? मी ब्रह्म आहे, हा सिद्धांत आहे. प्रपंचाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा आणि आपल्या स्वरूपाकडे जायचं. यासाठी संत महात्मे आपल्याला अगणित अशा पद्धतीचे प्रयत्न करतात. या वैकुंठहून इथे येतात, सामान्य माणसासारखे राहतात आणि सामान्य माणसासारखे राहून जीवन कसं जगावं, प्रपंच कसा करावा, जो आपण ज्या प्रपंचामध्ये आहोत ती एक चांगली मोठी संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे परमात्म्याची सेवा करण्याकरता. पत्नीची सेवा असेल, मुलाची सेवा असेल, आई वडिलाची सेवा असेल, समाजाची सेवा असेल, देशाची सेवा असेल, नव्या नव्या ब्रह्मांडाची सेवा असेल, या देहामध्ये आपण आलोय ना सेवा करण्याकरता आपण इथं आलेलो आहे. त्याचा मोबदला घेण्याकरता इथं आपण आलेलो नाहीये. जर आपण मोबदला घेत असेल तर ती सेवा होणार का? तो पगार होईल, पगार. आणि म्हणून हे जगत जे आहे ना एका रसाने भरलेलं आहे. हे जगत, हे ब्रह्मांड एका रसाने भरलेला आहे. तो रस आहे कामरस. हे सगळं जग कामी कशा पद्धतीचं आहे? सगळं जग विषयाने भरलेलं आहे आणि विषयाचा प्रभाव सामान्य जीवावर नाही. ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्या ब्रह्मदेवावर सुद्धा विषयाचा परिणाम आहे. नवे नवे ज्यांनी हे विश्व जेने हे विश्व निर्मिले त्याला सुद्धा विषयाचा संबंध आहे. कामाचा रस त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी काम म्हणजे काय? इच्छा. भगवंताच्या ठिकाणी सुद्धा इच्छा निर्माण झालेली आहे. कशी काय? एकलेने न कंठे म्हणून निर्माण केली 14 भुवने. मला सांगा, एक घर असताना दुसरं घर मनुष्य का निर्माण करतो? त्याच्या ठिकाणी वासना असते, त्याच्या ठिकाणी इच्छा असतात, त्याच्या ठिकाणी काम असते, त्याच्या ठिकाणी अहंकार असते. दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत विषयाचे भोग आपण घेत असतो. याची जन्म चतुरानना, याची नाभी कमला जन्म चतुरानना. त्या भगवंतानी त्या ब्रह्मदेवाला आपल्या नाभी कमलातून जन्म दिला. आता एखाद्याला आपण जन्म देतो याचा अर्थ काय? त्याच्या ठिकाणी काय विषय आहे, त्याच्या ठिकाणी काय काम आहे. हे जगत या कामाने ओतप्रोत अशा पद्धतीचं भरलेलं आहे. या जगतामध्ये कामाला आपण नष्ट करू शकत नाही. काम हे भगवंतांनी निर्माण केलेली गोष्ट आहे आणि जी जी वस्तू या जगतामध्ये निर्माण होते ती कधीही संपत नसते, कधीही नष्ट अशा पद्धतीची पावत नसते. तसा काम हा भगवंतांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि त्या संबंधाने मोह ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मनुष्याच्या जीवानी अज्ञानाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कामावर आपण विजय मिळू शकत नाही. कामाचा प्रभाव आपण कमी करू शकतो किंबहुना कामाचा विषय आपण बदलू शकतो. कामाचा विषय बदलू शकतो. ज्या प्रपंचामध्ये काम आपण भोगतो, जीवापासून भोगतो, तो काम आपण परमात्म्यापासून भोगू शकतो. हा विषय बदलू शकतो. आदिल्या व्रता रे काम, आदिल्या व्रता रे काम नोहे पुरा, आदिल्या व्रता रे काम पुरा, आदिल्या व्रता
आलेल्या व्रतारे काम नव्हे पुरा. या संसारामध्ये जो मला नवरा भेटलेला आहे त्या नवऱ्याने माझी इच्छा म्हणजे काम पूर्ण होत नाही. म्हणून व्यभिचारा टेकलीये रात्रंदिवस समज पाहिजे जवळी शरतो निराडी नगमे रात्री सावड्या वरिले सावड्या परब्रह्म. आता या संसार रूपी नवऱ्याला मी टाकलंय म्हणजे कामाचा विषय संसारातला सोडला आणि जो काही परमात्मा जो आहे सर्वगुण संपन्न जो आहे तो विषय माझ्या जीवनामध्ये केला. म्हणजे विषय बदलू शकतो आपण, विषयाला नष्ट करू शकत नाही. ज्या प्रपंचात आपण आहोत ते नष्ट अशा पद्धतीने आपण करू शकत नाही. आणि म्हणून ज्या प्रपंचामध्ये आपण आहोत मुळात तो प्रपंचच कसा आहे, मिथ्या असा आहे. अद्वैत तत्वज्ञानामध्ये त्याला सत्ता अशा अधिष्ठान अशा कुठल्याही प्रकारची सत्ता त्याला दिली नाही. चला फार खोल चिंतन न करता तो प्रपंच आपल्याला सुख देणारा नाही एवढा जर विचार केला तरी ठीक आहे. कळलं का? ज्या सुखासाठी आपण प्रपंच केव्हा होतो महाराज, एकापासून दोन उत्पन्न झाले की प्रपंच होतो. एकापासून दोन उत्पन्न झाले की प्रपंच तयार होतो. लग्न करण्याच्या अगोदर आपण एकच असतो आणि ज्यावेळेस आपण लग्न करतो आपल्याही गोष्टी आणि ज्याच्याशी लग्न करतो आपण त्याच्याही गोष्टी आपण आपल्या खांद्यावर त्याचा भार आपण घेत असतो. मग तो भार घेतल्याने आपलाही भार कमी होत नाही आणि उलट तिचाही भार आपल्यावर पडते. जसं पुरीकर बाबा दृष्टांत देतात की एक मनुष्य म्हशी चारायला गेला आणि म्हशीवर बसून तो नेहमी यायचा आणि गावात नेहमी जायचा, म्हशीवर बसूनच सगळं काम करायचं. मग घरी जाताना काहीतरी चारा न्यायचा म्हणून त्यांनी भारा बांधला आणि म्हशीवर बसला. आता तो भारा कुठं ठेवायला पाहिजे, म्हशीवर. म्हशीला ओझं होईल म्हणून त्यांनी तो भारा कुठं ठेवला, आपल्या डोक्यावर. तसा हा प्रपंचाचा खेळ. आपण बसलोय म्हशीवर, म्हशी म्हणजे रेडा, रेडा म्हणजे यमावर बसलो आपण. कळलं का? मृत्यूच्या दारात आपण मृत्यूवर आपण बसलेला आहे तर कधी आपल्याला ग्रासेल काही सांगता येत नाही. आणि त्याच्यावर बसून प्रपंचाचा भार आपण आपल्या डोक्यावर ठेवला, ते यमावर ठेवा. त्याचं मरण त्याच्या ठिकाणी, आपलं मरण आपल्या ठिकाणी. आपण असं कधी करत नाही. त्याचा भार आपण आपल्या जीवनामध्ये घेतो आणि कशा संबंधाने देतो त्याचा विचार या चिंतनामध्ये करू आपण. आणि तूर्त संत महात्मे सांगतात की बाबा हा जो रस आहे ना, कामरस, हा संपवता येत नाही. पण याच्यापेक्षा मोठा रस जर कुठला असेल तो भक्ती रस आहे. आणि हा भक्ती रस जर तुम्हाला सेवन करायचं असेल तर काय करा, अभंगाचं पहिलं चरण सांगतात. सांगते तू वेगळे निघा, सांगते तू वेगळे निघा, सांगते तू वेगळे निघा, सांगते तू वेगळे निघा, वेगळे निघोडी संसार बघा, वेगळे निघोडी संसार बघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा, सांगते तुम्हा वेगळे निघा. संत आपल्याला उपदेश करतात की तुम्हाला तो ब्रह्मरस जर पाहिजे असेल तर काय करा, सांगते तुम्हा म्हणजे सगळ्या भाविकांना सांगा वेगळे निघा. हल्ली प्रपंचामध्ये असं आहे, सुख जर त्याला पाहिजे असेल लग्न झाल्या पहिलेच तो काय करतो, आपलं सगळं घर वेगळं करून टाकतो. बायको आले की पहिल्या दिवशी तो वेगळं राहतो. त्याला वाटते वेगळं राहिल्यावर आपल्याला काय भेटेल, सुख भेटेल. तोच प्रपंचाच्या दृष्टांत नाथ महाराज इथं सांगतात की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही वेगळं निघा. जोपर्यंत तुम्ही वेगळं निघणार नाही तोपर्यंत सुख तुमच्या पदरात प्राप्त होणार नाही. कारण घरामध्ये सासू आहे, सासरा आहे, ननद आहे, दीर आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला काय करतात, त्रास अशा पद्धतीचे देतात. माझ्या मुलीचे
सहा धीर काय सांगू त्यांचा कुविचार, काम क्रोध मद मत्सर, हे सगळे घरामध्ये राहणारे लोक आहेत. आणि या घरामध्ये जर मी राहिले तर सुखी होणार नाही. आणि म्हणून काय करा सांगते, तुम्हा वेगळे निघा. मला सांगा घर कुठलं आहे? आणि कोऱ्या घरातून आपल्याला वेगळं निघायचं आहे. हे शरीर एक घर आहे. जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला दुःख आहे. शरीर असेपर्यंत दुःख आहे. सुख दुःख हे धर्म मनाचे आहेत, सूक्ष्म शरीराचे आहेत. आणि शरीर हे आपल्याला उपाधी अशा पद्धतीची लागलेली आहे. जोपर्यंत हे या शरीरामध्ये राहणार आहे, म्हणजे त्या शरीराचं तादात्म्य जोपर्यंत ते घेणार आहे तोपर्यंत ते तुम्हाला दुःख देणार आहे. आणि म्हणून हा मिथ्यात्व असणारा जो प्रपंच आहे, जे शरीर आहे, या शरीराचे जे विषय वासना आपल्या ठिकाणी आहे, ते विषय वासनापासून वेगळं निघा, मग तुम्ही सुखी होणार. सांगते तुम्हा वेगळे निघा. हे सगळं शरीरामध्ये विषय अशा पद्धतीची वासना आहे. हल्ली सप्ते करणाऱ्याला सुद्धा टापटीप लागतं, पावडर लागतं, सगळ्या गोष्टी लागतात, दिसायला चांगलं लागतं. दागिने घालून भजन कीर्तनाला लोक येतात. तर हे कशाचं लक्षण आहे? तादात्म्य घेतलेलं आहे, विषय भोगाचं तादात्म्य घेतलेलं आहे. जोपर्यंत विषय भोगाचं तादात्म्य आहे, मी कोणीतरी आहे अशा पद्धतीचा विचार जोपर्यंत जीवनामध्ये आहे तोपर्यंत तो दुःखी आहे, दुःखी आहे. सुखी होण्याकरता तुम्हाला वेगळं निघावं लागणार. जिवंत असताना मरण कसं असते कळलं का? आपल्या मरण पाहिले मे डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अशा पद्धतीची स्थिती ज्याला प्राप्त झाली आहे तो वेगळा निघालेला आहे. हे शरीर तादात्म्य कशामुळे भेटलंय आपल्याला? पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य झालं की त्याच्या ठिकाणी जन्म येतो, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना जर मुळात संपली तर मग पाप होणार नाही, पुण्य होणार नाही, इच्छा निर्माण होणार नाही. आणि इच्छाच निर्माण झाली नाही तर त्याला ब्रह्मरस प्राप्त होईल. जीवनामध्ये तो नामस्मरण करू शकतो की ज्याच्या जीवनातले सगळे विकार संपलेले आहेत. विकार जवळ असताना जो नामचिंतन भजन कीर्तन सगळ्या गोष्टी करतो त्याला काही अशा पद्धतीचं फल प्राप्त होत नाही. तर आपण नामचिंतन करणारे माणसं आहेत, कीर्तन भजन करणारे माणसं आहेत, ती स्थिती अजूनही आपल्याला प्राप्त झाली नाही. याचा अर्थ काय? आपण त्याच्यापासून वेगळं निघालेलं नाही. जे काही आपण समाजामध्ये करतो ते आपल्याला काहीतरी मिळावं या अपेक्षाने करतो. मग ती द्रौपदी असेल, तो बिभीषण असेल, तो भीष्माचार्य असेल, किंवा तत्सम अजून ध्रुव असेल, हे सगळे मागण्याच्या इच्छेने व्यक्त करणारे माणसे आणि हे दुःखी आहे, कारण हे वेगळे निघालेले नाही. जोपर्यंत भौतिक वस्तूचं वर्णन आपल्याला करता येते, जी जी वस्तू आपल्याला प्राप्त करायची ती वस्तू करते, ही इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याकडनं हरिभजन घडत नाही, तोपर्यंत आपल्याकडनं नामस्मरण घडत नाही. केवळ वैखरी वाणीने करणं याला आपल्याला काही मिळत नाही. हरिपाठामध्ये म्हणतात अजपा जपणे उलट प्राणाचा. ही स्थिती जोपर्यंत त्या स्थितीपर्यंत जात नाही, तुरेगा अवस्थापर्यंत जात नाही, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही, हे केव्हा जाणार? जोपर्यंत तो वेगळा होणार नाही. तो उलट ज्या प्रपंचामध्ये आपण आहोत तो प्रपंच आपल्याला काही देत नाही, सुखही देत नाही. दिलं तर ते केवळ आणि केवळ दुःख आपल्या पदरामध्ये पडतं. ज्या सुखासाठी जीव पहिले स्वतंत्रच होता, परतंत्र्यामध्ये केव्हा जातो? आपल्यावर कोणीतरी सत्ता गाजवते त्यावेळेस जीव परतंत्र्यामध्ये जातो. मुक्ताबाई तिचं वर्णन करतात की मी पहिले सुखी होते आणि मला वाटलं याच्यापेक्षा अजून काहीतरी सुख असेल, आणि म्हणून माझ्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली की मी प्रपंच करावा, काहीतरी दोनाचे चार हात करावे. आणि म्हणून ती चार हात करायला गेली. तिचा परिणाम असा झाला, लग्नात आलेले जे कोणी मुलं मुली असतील उतावीळ अशा पद्धतीचं झालेले असतात लग्न करण्याकरता. का? हौस असते.
मोठ्या हौशेने पतिम्या केला, जाऊन राहिले मी त्याच्या घराला, परी तो बोलत नाही मजला. मी मोठ्या हौशेने पती केला, जाऊन त्याच्या घरी राहिले, माझं घरदार मी सोडलं, त्याच्या घरी गेले, सगळं माझं संपवलं. संसार करण्याकरता मी त्याच्या घरी गेल्यानंतर परी तो उगाची मौनाची ठेला, बोलत नाही मजला, बाई मी जाते ग माहेराला. असा नवरा केल्यानंतर तिला कळालं की अरे मोठ्या हौशेने मी हे सगळ्या प्रपंचामध्ये आलो, सगळं माझं जे काही स्वरूप होतं त्याचा त्याग करून मी त्याचा स्वीकार केला. पण ज्या प्रपंचामध्ये एकमेकाशी बोलणं करावं लागतं, गाठीभेटी घ्याव्या लागतात, तो त्यांनी मौन अशा पद्धतीचं ठेवलं. कारण ईश्वर हा साक्षी रूपाने असतो. आपण या शरीराचे काय झालं पाहिजे, साक्षी झालं पाहिजे. या शरीराचं साक्षी होणं म्हणजे या संसारापासून वेगळे होणं. सांगते तुम्हा वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. संसार करा नाही, संसार कधी होत नसतो. आणि जर तुम्ही संसार करायला गेले, त्यात संसारामध्ये दुःख आहे. करोडपतीच्या घरी संसारामध्ये दुःख आहे, गरीबाच्या घरी संसारामध्ये दुःख आहे. जर त्याचा विचार केला तर गरीबाचा संसार हा सुखाचा संसार असतो. कमीत कमी काही घरामध्ये नाही म्हणून पती पत्नी तरी एकत्र असतात. याच्या घरी एवढं असतं, हे तिकडं हे इकडं राहतात. हे संसाराचं रूप काय, फलकडतो संसार येथे सार भगवंत. कुठला अभंग आहे तो, विठ्ठल संसाराच्या तापे संसार करताना होतो का, त्याचं ममत्व आपण करतो. संसार हा माझा आहे आणि मी हे करतो अशा पद्धतीचा अनुभव त्यांच्या ठिकाणी होतो. याच्यापासून वेगळं होणंच म्हणजे सुखाला समाधानाला कारणीभूत होणं आहे. हा संसार आपला नाही आहे. संसार हा प्रारब्धाने होत असतो. संसार हा प्रारब्धावर अवलंबून आहे आणि प्रारब्ध हे घडलेलं आहे, ते आपल्या आता हातात नाही. बाण आता सुटलाय, जिथं पडेल तिथं पडेल. प्रारब्धची वाडे धन, प्रारब्धची वाडे माने, हे सगळं आपल्याला जे प्राप्त होतं ते प्रारब्धाने आपल्याला प्राप्त होतं. कुठलीही साधना करून आपल्याला या जगतामध्ये काही प्राप्त होत. सगळं प्रारब्धाने आपल्याला मिळतं. नवे नवे देव सुद्धा या भूतलावर आला की त्याला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागतं. भगवान श्रीकृष्णाला प्रारब्ध भोगावं लागलं, रामाला प्रारब्ध भोगावं लागलं,
सीतेला प्रारब्ध भोगावं लागलं, लक्ष्मणाला प्रारब्ध भोगावं लागलं, सगळ्या गोपिकेला हे प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये भोगावं लागलं. उद्धवाला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं, नवे नवे सुदामाला देखील प्रारब्ध दारिद्र्याचं भोगावं लागलं. प्रत्येकाचे भोग हे ठरलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. बदल एवढाच करता येते की ज्ञानाच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, वैराग्याच्या माध्यमातून आणि ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला याच्यातून वेगळं होता येतं. विठ्ठल तुम्हाला सुख पाहिजे ना, मग तुम्ही कर्म करा. जे जे कर्म तुमच्या वाटाले आलेले आहेत ते तुम्ही कर्म करा. सजन कसाया विकू लागे मास, किंवा माळ्या सावत्याशी खुरकू लागे, किंवा चोखा मेळा संगे ढोरे ओढी, कबीराचे मागे शेले विधी. हे आपापले कर्म करा. केवळ सत्याचे धंदे नका करू. जे जे कर्म आपल्याला आलेले आहेत, भगवंतानी तुम्हाला एक गुण दिला असेल तर त्या गुणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी तुम्ही करा. अशा पद्धतीचे कर्म करा. पतीनं कर्म पत्नीच्या संबंधाने करा, पतीनं पत्नीच्या आणि पत्नीनं पतीच्या. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव. तिला वेगळी अशी भक्ती करायची गरज नाही. तिला अमरावतीत कथा ऐकायला जायची गरज नाही. पाणी टाकायला इकडे नवरा उपाशी मरतोय काय, आणि पाणी टाकायला तिकडे बैताळ जाते. आणि कसं सुख घरामध्ये नांदत, काय सुख नांदत नाही. जिची देवावरील सत्ता, पतिव्रता कशी असते, देवावर तिची सत्ता, एवढी मोठी शक्ती भगवंतानी त्यांच्या ठिकाणी दिली आहे. पण त्या सगळ्या धर्माला फाटा देत अनेक 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 प्रकारचे धर्म ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारतात. म्हणजे तेच नाही, आपण सुद्धा तेच करतो. परिणामी आपल्या हातून कर्म होत नाही. शेवशे कर्मना, जे जे कर्म वाट्याला आले ते ते नित्य नियमानं आपण केले पाहिजे. धर्माने आणि नीतीने आपण ते कर्म केले पाहिजे. आणि हे जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर आपल्याला वेगळं निवडता येते. जर आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती केली तर आपल्याला वेगळं निवडता येते. भक्ती ज्याचा जसा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे केली पाहिजे. कोणाला श्रवणच करता येईल, कोणाला कीर्तनच करता येईल, कोणाला पादसेवन करता येईल, कोणाला विष्णू स्मरण करता येईल, कोणाला अर्चनम करता येईल, कोणाला दास्यम करता येईल, शेवटी कुठल्या आत्मनिवेदन अशा पद्धतीची भक्ती करता येईल. आणि जर मी म्हटलं नाही नाही तुम्ही श्रवणच करा, असं कधी होत नाही. अधिकार तैसा दाबेला मार्ग. अरे एखाद्याचं श्रवणामध्ये मन लागत नसेल, त्याला कळत नसेल, तो नुसत्या पंक्ती उठायचं जरी काम केलं, त्यांनी वाढण्याचं जरी काम केलं तर ती भक्ती आहे. परमात्मा भाव जीवनामध्ये ठेवून जर त्यांनी ते केलं ते भक्ती आहे. आता हे सगळे इथं जे लोक आहेत हे त्या त्या अधिकाराने भगवंतांनी निर्माण केलेल्या त्या गोष्टी असतात. त्यांनी ते चोख पद्धतीने आपण करावं. कामारे बटिक सेवेचा सेवक, दिनपणे रंक ते भले. जे जे आपल्या वाटेला आलेलं आहे ते आपण करावं. जेलरनं जेलरचं काम करा, सेकंड जेलरनं सेकंड जेलरचं काम करा. लक्षात म्हणजे ज्याला जे जे जमतं त्यानं ते ते चोख पद्धतीनं, धर्माच्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये करणं हे भक्ती आहे. कोणाला भक्ती सर्वांनाच आवडेल, त्याला दुसरं काही आवडत नाही. कोणाला केवळ दास्य भक्ती आवडेल, त्याला दुसरं काही आवडतच नाही. मग तो भक्त नाही का? नवविद्या भक्तीच्या करुणी नवरात्रा, पोटी मागेल ज्ञानपुत्रा. हे नवभक्ती करून तुम्हाला जे प्राप्त करायचंय, ज्ञानाचा पुत्रच तुम्हाला मागायचं. ते ज्ञान कशा पद्धतीने तुम्हाला प्राप्त होऊ शकते, त्यासाठी अमुकच अशा प्रकारची साधना करा, तमुकच अशा पद्धतीने. मला सांगा, गावाने कुठली साधना केली मुक्त होण्याकरता, वेगळं निघण्याकरता? गावाने कुठली साधना केली? कुठल्याच अशा पद्धतीची साधना त्यांनी केली आहे. फक्त विश्वास ठेवला संतांवर, संतांच्या घरी राहिला, तो मुक्त झाला. आपण संतांचे मंदिर बाजू थकलो तरी आपल्याला संत अजून भेटले नाही, संतांचे उपकार आपल्यावर अजून झाले नाही. संतांसाठी नवे नवे
पाहिजे त्या गोष्टी आपण करतो, पण ते त्याला आवडते का? जी आपण सेवा करतो, जी सेवे नावाची भक्ती आहे, कमीत कमी त्याला ती आवडली पाहिजे ना. तुम्ही सेवा करता ती गोष्ट खरी आहे, घेई माझी सेवा दीन दुर्बळाची देवा, म्हणजे त्यांनी ती घेतली पाहिजे. तुम्ही किती करा, रात्रंदिवस इथं थांबा, पण त्यांनी घ्यायला पाहिजे ना. हो, आम्ही त्याला कणवाडीत नसतो, सेवा घेतली पाहिजे. तुम्ही करता ती गोष्ट वेगळी आहे, तुम्ही तुमच्या मनाने सेवा करता. मनोमार्ग गेला तो ते पोकळला, मनोमार्ग गेला ते पोकळला. हरी पाठी शिरावला तोची धन्य, हरी पाठी शिरावला तोची धन्य. हरी मुखे मरा, 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 हरी मुखे मरा. ही भक्ती मनाने चालू आहे, आणि मन हे जड आहे. मन हे आपलं स्वरूप नाही. मन आपलं शत्रू पण होऊ शकते आणि मित्र पण होऊ शकते. आणि मनापासून माणसानं सावध राहायला पाहिजे. मनाच्या पलीकडे जो कोणी आहे ना, तुम्ही आहे. हे स्थूल शरीर आहे दिसणार, त्याच्या आतमध्ये मनबुद्धी चित्त अहंकार एक सूक्ष्म शरीर आहे. त्याच्या पलीकडे जे कारण शरीर आहे, त्या कारणाच्या पलीकडे जो आहे ना, तो मी आहे. त्याच्यापासून वेगळं व्हायचंय. सांगत ते तुम्हा वेगळे निघा. कोणापासून वेगळं व्हायचं आपण? त्या स्थूल शरीराच्या, सूक्ष्म शरीराच्या, कारण शरीराच्या वेगळं आपण झालं नाही झालं, मग आपल्याला कळतं हे बाई आपलं स्वरूप आहे काय. आनंद अद्वय नित्य निरामय, हे असं ते ध्यान जे आहे ना, तेच मी आहे. म्हणून सांगते तुम्हा वेगळे निघा, आणि वेगळे निघून संसार बघा. आपण संसार करतो, करणं हे क्रियापद चांगलं नाही आहे. या जगतामध्ये काही केलं जात नाही, काही केलं जात नाही. तुम्ही पोळ्या करता, गहू तुम्ही बनवता का? नाही बनवत. तुम्ही एखादी साखरेपासून पदार्थ बनवता, कळलं का? आता ऊसापासून काय बनते? साखर बनते. पण ऊस तुम्ही बनवू शकता का? कुठेतरी तुमची एक सीमा आहे, एक लिमिट आहे. आणि म्हणून फक्त बघा, ऊस लावला का कसा येतो ते बघा. ते प्रकृती आहे, प्रकृतीचा तो नियम अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून बघण्याचं तुम्ही काम करा. आणि मग हे बघण्याचं काम करत असताना जी भक्ती तुम्ही करताय, ती निष्काम अशा पद्धतीची भक्ती तुमच्या जीवनात असली पाहिजे. आणि वेगळं नेण्याकरता केवळ निष्काम भक्ती कामाचे नाही, तर निष्काम वैराग्य तुमच्या ठिकाणी पाहिजे. जर तुमच्या ठिकाणी वैराग्य नसेल तर तुम्हाला वेगळं निघता येणार नाही. केवळ वैराग्य कामाचं नाही, भक्ती सुद्धा पाहिजे, कर्म सुद्धा पाहिजे. ते क्रमच आहे म्हणा, कर्म भक्ती अशा पद्धतीचा तो क्रम आपण आपल्या जीवनामध्ये लावता येतो. वैराग्य पाहिजे, आणि हे सगळं जीवनामध्ये असलं की मग आपल्याला ज्ञान प्राप्त होते. किंवा एका ठिकाणी म्हटलंय, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. कर्म अशा पद्धतीचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करता येतो. जर हे तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही परमार्थिक साधना करा, नाही तर खुशाल प्रपंच करा. सुखे असावे संसारी, नाही तर या परमार्थाला काही हे सगळं नाटक आहे. उलट हे जगत देवाचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये जर आपण परत नाटक करायला लागलो तर घात झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. मग महाराज, आम्ही संसार बघायला तयार आहोत, पण आमच्या समोर जे प्रारब्ध आहे, जे संचित आहे, जे क्रियामान आमच्याकडनं होत राहिलं, निष्काम सेवा करण्याकरता आमच्या ठिकाणी काय आहे? पंच विषयाचे भोग भोगण्याकरता प्रवृत्ती जी आमच्या ठिकाणी आहे,
त्यासाठी आमच्या ठिकाणी तीव्र वैराग्य नाही. वैराग्य आहे. आज मंडपात बसणाऱ्या लोकांना थोड्या वेळापुरतं वैराग्य प्राप्त होईल. टेकडीच्या खाली गेली वैराग्य नाही. गुणाभावाच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला, सासऱ्याच्या घरी गेले, सासऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यांना शेवया खायला दिल्या, शेवड्या, आणि ते त्यांना हिरव्या दिसल्या. त्यांना वाटलं विष टाकलं असेल, कारण पैसे सासऱ्याला दिले होते. सासऱ्याला पैसे देऊ नये, त्याच्या बाईला दुसरा नवरा देते तो, सासऱ्याला देऊ नये. गुणाबाबाकडनं शिकलं पाहिजे आपण. तुम्ही देत असता का बा? नाही तर देवाच्या शेवड्या येतात आपल्या समोर. आणि त्यांनी ते बघितलं आणि वैराग्य प्राप्त झालं. ते वैराग्य तीव्र वैराग्य. आपल्याकडे मंद वैराग्य, मंद वैराग्य आपल्या. त्यांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य होतं आणि सरळ त्यांना वाटलं की हे काही संसार खरा नाही. संसाराचा त्यांनी त्याग केला. जो मार्ग धरला बैरमचा, MP मध्ये गेले, साधना आपल्या जीवनामध्ये केली. आज सगळ्याचा प्रपंच नेटनेटका व्हावा म्हणून ते समाधीमधून प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करतात. हे तीव्र वैराग्याचं फळ आहे. काय तुमच्या ठिकाणी आहे? तुम्ही तर भिंतच बांधायला लागले, पोस्टरच लावायला लागले. हे काय वैराग्याचं लक्षण आहे? गुणवंत बाबा म्हणजे वैराग्याचं लक्षण आहे. त्यांच्या नावावर जर वैराग्य खपवत असाल तुम्ही, ते काय चांगलं. संतांच्या नावावर वैराग्य खपवू नये माणसाने. तशा पद्धतीचं व्हावं आपण, व्हावं. गुणाबाबा जंगलात गेले तर काय तांब्या घेऊन गेले का? काय फडकं घेऊन गेले का? काय घेऊन गेले? वैराग्य घेऊन गेले. सद्गुरूची कृपा घेऊन गेले. आणि मग ते फळ इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनात, दिल्लीपर्यंत गेला. आणि मग गुणाबाबाच्या भक्तांनी हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये वेगळा होण्याकरता वैराग्य आहे का आपल्याकडे? का त्यांच्या नावावर संस्थान काढायचे आणि बस आपण गुणाबाबाचे भक्त आहे म्हणून मिरवायचं? चांगलं नाही आहे. एक तीव्र वैराग्य त्याच्या जीवनामध्ये असेल तर गुणाबाबाचा भक्त आहे. आणि ज्याच्या ठिकाणी तीव्र वैराग्य आहे, गुणाबाबा त्याला ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही. गुणाबाबा म्हणजे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. संतांमध्ये नावाचा भेद करू नये माणसाने. संत हे एक प्रकारचे तत्व आहेत, कळलं का? नाहीतर मी आळंदीमध्ये असताना गुणाबाबाचा काळीचा संबंध नसताना गुणाबाबाने आमच्या मुलावर का कृपा करावी? का? ते ज्ञानोबर आहे. जसं ज्ञानोबराकडे धन्यकरी गेला, तो म्हटला की हे मला संपत्ती पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, मला विद्वान व्हायचंय. ज्ञानोबराय म्हटले बाबा मी समाधिस्थ झालेलो आहे, तुकोबराय देवमध्ये आहे, तू तुकोबराकडे जा, तुला सगळं काही प्राप्त होईल. म्हणजे ज्ञानोबरायची इच्छा करणारा, ज्ञानोबराकडनं इच्छा करणारा जो काही धरणीकरी आहे, ज्ञानोबराय त्याला सांगतात की तू माझ्याकडे येऊ नको, तू कोणाकडे जा? तुकोबराकडे जा, देवकडे जा. तसंच आता हल्ली जर ज्ञानोबरायला म्हटलं हो ज्ञानोबराय मला बैरमला सप्ताह करायचा आहे, काय करा? गुणाबाबाकडे जा. किंवा अजून काही संत असतील, या वराळामध्ये संत काही कमी नाही. हे सगळे पांडुरंगाचे सगुण रूप आहे. विठ्ठल विठ्ठल जे प्रारब्ध आपल्याला भेटलेलं आहे, ज्या प्रारब्धाने आपल्याला जीवन जगायचंय, ते आपण कसं जीवन जगायचं? माझ्या ठिकाणी जर मंद वैराग्य असेल, तीव्र वैराग्य नसेल, तर त्यानं जीवन कसं जगायचं या प्रपंचामध्ये ते सांगतात. कळलं का? संसार करिता शिनले भारी, कारण की हा निष्काम परमार्थ करत असताना माझ्या ठिकाणी पंचविषयाविषयी जी आसक्ती आहे. का आसक्ती आहे? माझ्या ठिकाणी तीव्र वैराग्य नाही म्हणून माझ्या ठिकाणी आसक्ती आहे. आणि मी आसक्ती रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्यामुळे मला भारी शीण झालाय, भारी दुःख अशा पद्धतीचं झालेलं आहे. मी थकले, आता मला काही अशा पद्धतीचं करता येत नाही. मग मी काय करायला पाहिजे? सासू
सासरा घातला घरी. जे तुम्हाला शीन प्राप्त झालेला आहे, काय करा, सासूवर टाका. घरामध्ये सासू आहे ना, सासूला विचारा, सासूवर टाका. काही व्हाल सासऱ्यावर टाका. तुम्ही सासऱ्याला टाकून देता, सासूला टाकून देता. जो आपला भार आहे, जो शीन आपल्याला झालेला आहे, सासू ही कुठली आहे, सासरा हा कुठला आहे. सासू ही प्रकृती आहे. जसं बीज टाकल्यानंतर रोप येते, ही प्रकृती आहे. आणि झाड झालं, फुलं झालं की त्याला फळं येतात, ही प्रकृती आहे. ते तुमच्या मनाने फळं येत नाही, ते प्रकृतीच्या संबंधाने ते फळं येतात. ही प्रकृती आहे, ही एक प्रकारची सासू आहे. या जगतामध्ये ही जी प्रकृती आहे, ही सासू आहे. हे फळ देणारच आहे. एका बीजा केला नाश, मग भोगीले गणेश. प्रकृती आहे. या प्रकृतीवर तुमचा भार तुम्ही टाकून द्या. फार काही जीवन जगण्याकरता गबाळ आपल्याला जमा करावं लागत नाही. पशु पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी या राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्रकृती जी आहे ती त्याच्या पद्धतीनेच ती चालणार आहे. आणि म्हणून तो या संसारामध्ये करा. पशु काही संग्रह करते का, साप काही घर बांधते का, अजगर आपली साधना करण्याकरता कुठं वन, शिकार करण्याकरता कुठं वनामध्ये जाते का. तसं साधकाने कुठेही जाऊ नये, आहे तिथं आपल्या जीवनामध्ये अनुसंधान गाजावं आणि आपण या प्रकृतीशी एकरूप व्हावं. जो भार आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो भार आपण त्या प्रकृतीवर टाकला पाहिजे. प्रभू रामचंद्र घरातून निघाले वनवासाला, काय स्टोन गॅस घेऊन निघाले होते का, काय किराणा, काय भुसारी मार घेऊन गेले होते का. सगळा भार त्यांनी प्रकृतीवर टाकला आणि प्रकृतीने सगळं पद्धतीनं त्यांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळलं. बघा, आपल्याला ही प्रकृती सांभाळत असते. तुम्हाला वाटते की माझ्याकडे बगीचा आहे, ती आपल्याला सांभाळते. चुकीची कल्पना. आपल्याला आपली नोकरी सांभाळत नाही, आपल्याला आपले पैसे सांभाळत नाही, आपल्याला आपली संपत्ती सांभाळत नाही, आपल्याला आपले मुलं बाळे सांभाळत नाही, कोणी सांभाळत नाही. आपल्याला प्रकृती सांभाळते. कारण मुलाच्या मध्ये बुद्धी निर्माण करून देणारा तो आहे. त्याच्या मनात आला तर तो तुझी सेवा करणार. नाही तर सगळ्यालाच माहित आहे, आई वडिलाची सेवा केली तर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहतो. हे काय महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही का, कीर्तनकाराला लोकांना माहित नाही का, गावमाला सप्ते करणाऱ्या लोकांना माहित नाही का. आणि त्यांची आई कोण सांभाळतं महाराज. याटो फिरते या गावून त्या गाव, या गावात एक भाऊ असते, त्या गावात एक भाऊ असते, पलीकडच्या भाऊ असते. हे तिकडं पाठवते, ते म्हणते मी नाही वागत, ते तिकडं पाठवते, ते तिकडं पाठवते. आणि हा पंढरीची वारी करतो. हे पंढरीची वारी करणारे लोक, यांना देव कळाला नाही, समजलं नाही का की हे केल्याने असं काही होते म्हणून. तरी देखील आपण तसं करत नाही. हा दांभिक परमार्थ सगळीकडे चालू आहे. उभं पीक आलंय महाराष्ट्रात. विठ्ठल विठ्ठल वैराग्य माझ्या ठिकाणी, पंचविषयाचे भोग घेण्याची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि असं जर जीवन असेल तर असा शीन होतो. आणि मग त्यांनी शीनी प्रकृतीवर टाकला पाहिजे. म्हणजे सासरा कोण आहे, ईश्वर उपहित हा सासरा आहे. ईश्वर हा सासरा आहे. आणि प्रकृती स्त्रीलिंग शब्द आहे आणि ईश्वर हा पुल्लिंग अशा पद्धतीचा शब्द आहे. हा ईश्वर जो आहे हा कोण आहे, आपला सासरा अशा पद्धतीचा आहे. आपला भार या प्रकृतीवर, या ईश्वरावर आपण ठेवला पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तिया तुझ्यावे समाधान, चित्तिया तुझ्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तिया तुझ्यावे समाधान, चित्तिया तुझ्यावे समाधान. जसं परमात्म्याने आपल्याला ठेवलं तसं राहावं. चोकोबाऱ्याला दारिद्र्यामध्ये ठेवलं. समाजामध्ये मान अपमानाच्या पलीकडे जी अवस्था असते, म्हणजे अपमानाच्या पलीकडे जी अवस्था असते, त्या समाजामध्ये चोकोबाऱ्याला ठेवलं. परिणाम काय झाला, भक्ती केली.
वैराग्य प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं, भगवान परमात्मा विटेवरून निघून चोखोबाऱ्याला दर्शन देतात. मग त्यांनी ठरवलं का की मी आता गुरं ढोरं ओढतो, मग 2-3 गुरं घेणार, मग मी म्हशी घेणार, मग दूध विकणार, मग श्रीमंत होणार, मी घर बांधणार आणि नंतर पंढरपूरला जाणार किंवा नंतर भक्ती करणार. असं नाही. जी स्थिती आहे, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्या स्थितीमधून भगवंताला ची प्राप्ती तुम्ही आपल्या जीवनामध्ये करू शकता. पण आपला भार ईश्वरावर आपण अर्पण केला पाहिजे. अनेक लोक पंढरपूरला जातात. पंढरपूरच्या वाटेला जाणारे जे काही दिंडी आहेत त्या दिंड्यामध्ये एक ठाकूरबावाची दिंडी आहे, अंमळनेरकरांची दिंडी आहे. यांच्यामध्ये अशा म्हणजे ठाकूरबावाच्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं आहे की आजही ते दिंडी काढतात. म्हणजे पूर्वज जे होते, पूर्वज दिंडी काढत असताना ज्या झोपडीमध्ये ते राहायचे, नवरा बायको त्या झोपडीला आग लावायचे, नंतर पंढरपूरला जायचे आणि मग तिकडे चातुर्मास झाल्यानंतर घरी यायचे, परत झोपडी बांधायचे, परत 6 महिने संसार करायचे. परत आषाढी आली की परत जाळून टाकायचे. आपण तर मजले बांधून जातो, सगळ्या गावात सांगतो की मी पंढरपूरला गेलो, मी पंढरपूरला गेलो, लोकांना सांगण्याकरता. ही स्थिती आपण अवगत केली पाहिजे. जर तुम्हाला काही पाहिजे असेल या जगतामध्ये, नवे नवे ते पाहिजे, त्यासाठीच आपण इथं आलेलो आहे. या मानव देहामध्ये आपण त्यासाठीच आलेलो आहे. ज्या विषयाच्या क्रिया आपल्याकडनं होतात त्यात डुकराकडनं कुत्र्याकडनं सहज होतात. तर त्या जर करण्याकरता आपण इथं आलो असेल तर मानव देह घेऊन फायदा काय? त्याच्यापेक्षा कुत्रे डुकर झालेले परवडले. बिना लग्नाच्या बायका भेटतात त्यांना. न सांभाळता पोरं झाली तरी चालते. सरकार काही टॅक्स लावत नाही, कोण्या कोर्टात जायची गरज नाही. एखाद्या माणसाला जर ते एका कुत्र्यानं चावलं तर कुत्र्यावर काही केस होते का? केसही होत नाही. एखाद्या वाघाने एखाद्या माणसाला मारून टाकलं तर वाघाला कोणी मारत नाही, त्याला उचलतात आणि जंगलामध्ये नेऊन. मग ज्या मानवदेहामध्ये आपण आलेलो आहे, उत्तम सार उत्तम गती देवाची होय तरिका न चित्ती धरावे. अरे देव तुम्हाला या जगतामध्ये होता येते, फक्त आभार तुम्ही कुठं टाकला पाहिजे? भगवंताच्या याच्यावर. पण ठीक आहे, प्रकृतीवर तुम्ही भार टाकला, ईश्वरावर तुम्ही भार टाकला, आणि तरी पण जीवनामध्ये ज्या नामस्मरण मनुष्याला जीवनामध्ये घ्यायचंय त्यासाठी चित्त त्याचं स्थिर नसतं. त्याचं चित्त स्थिर नसतं. स्थिर झालेल्या चित्तामध्ये नामस्मरण किंवा हरिभजन घडत असतं. आणि म्हणून ते स्थिर चित्त होण्याकरता ज्या नवऱ्यामुळं तिचं हे चित्त अस्थिर होतं, त्या नवऱ्याच्या संबंधाने अभंगाचं 3रं चरण आहे. सार करता शिरले प्रभू, सार करता शिरले प्रभू, सार करता शिरले प्रभू, चालले कोणी आदले, चालले आदले तुम्हा वेगळे निघाल, तुम्हा वेगळे निघाल, तुम्हा वेगळे हा निष्काम परमार्थ करत असताना मी शिनले, संसार करिता शिनले, बहु शिनले. प्रकृतीवर मी दिलं, ईश्वरावर भार टाकला, तरी प्रारब्धामध्ये एवढे प्रतिकूल अशा पद्धतीचे दोष माझ्या ठिकाणी होते की मला ते भोगावं लागलं आणि खूप माझ्या ठिकाणी शीन झाला. म्हणून चित्त स्थिर करता भगवंताविषयी आवड मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजे. जे चित्त माझं थाऱ्यावर नव्हतं, चित्त स्थिर नव्हतं. आणि चित्त कशामुळे स्थिर नसते? देहात्मा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत चित्त स्थिर नसते. आणि म्हणून देहरूपी जो हा नवरा आहे
मी या नवऱ्याला विकून टाकलं. कोणाला? देवाला विकून टाकलं. हा देहात्म्य जो नवरा आहे, या नवऱ्याला मी या देवाला विकून टाकलं. आणि ज्या वेळेस आपण एखादी वस्तू विकतो त्या बदल्यात काहीतरी आपल्याला प्राप्त होते. देवाला मी हा देहात्मरूपी नवरा विकला, त्याच्या बदल्यात मी प्रेमरूपी गहू विकत घेतले. आपल्या ठिकाणी काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आणि प्रेम कुठे भेटते? प्रेम देवाचे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम पाहिजे. ते प्रेम देहाचा भाव जोपर्यंत आपण देहारूपी हा नवरा जोपर्यंत आपण देवाला अर्पण करत नाही तोपर्यंत प्रेमरूपी गहू आपल्याला प्राप्त होत नाही. आणि ते प्रेमरूपी गहू प्राप्त झाले की त्याचा उपयोग काय करायचा? ते प्रेम घेऊन संताजवळ आपण जायचं, ते प्रेम संतांना अर्पण करायचं. आणि संतांना अर्पण केल्यानंतर संत आपल्याला श्रवण मननाच्या माध्यमातून आपलं चित्त स्थिर करतात. आणि एक वेळा चित्त स्थिर झालं, पाणी स्थिर झालं की पाण्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब चेहऱ्याचं दिसतं, एक वेळा चित्त स्थिर झालं की मनुष्याला मी कोण आहे, मी कोण आहे असा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मग करते, मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, मी पांडुरंग अशा पद्धतीचा, मी दुसरा तिसरा मर्त्य अशा पद्धतीचा व्यक्ती नसून मी अमरा खरे की खोटे. संतांजवळ आपण गेलं पाहिजे. काय घेऊन? प्रेम घेऊन. संतांकडे घेऊन आपण अर्ज देतो. महाराज, सगळे संसाराच्या गोष्टीचेच अर्ज लागतात लाखांवर. तसं माझाही एक लागला होता ना, तो भाग सोडून द्या. सगळे अर्ज गुणाबाबाकडं, माझा होईल का, माझं माझ्या पोरीचा होईल का, माझ्या पोराचं होईल का, हे सगळे संसारातले अर्ज आहे. देवाजवळ प्रेम जर संताकडे प्रेम जर नेलं आणि ते प्रेम कोणाच्या दुकानात भेटते? देवाच्या. जो सगुण परमात्मा आहे त्या सगुण परमात्म्याची भक्ती जर केली तर प्रेम आपल्याला भेटते. पण त्या प्रेमाच्या बदल्यात या देवाला देहभाव द्यावा लागतो. चोकोराच्या जीवनावर जर आपण विचार केला, गोरोबा काकाचा जर विचार केला, त्यांनी एवढा देहभाव पांडुरंगाला अर्पण केला की त्याचं पोरगा खाली तुडवला गेलं तरी त्याला कळालं नाही हा देहभाव आहे. आणि तो विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता त्यांना प्राप्त झाला. आपले तर विठ्ठल विठ्ठल परिवार निर्माण झाले कृपा काढण्याकरता. आणि 5-6 दिवसा अगोदर माझं जेवण त्याच परिवाराच्या एका मोठ्या माणसासोबत झालं. मला कानात सांगतो, हे आपल्याला करावं लागते, हे उत्पन्नाचं साधन आहे. त्या माणसानं मला सांगा, त्या माणसानं मला सांगा, काय परमात्मा एकच आहे, त्याला पहिले प्राप्त करून घ्या. संतांची कृपा प्राप्त करा आणि मग कुठं फिरायचं ते फिरा. गुणाबाबा काय पंढरपूरला गेले नाही. अज्ञानी लोकांना पंढरपूरला पाठवतो. तुला माझ्यात पंढरपूर दिसत नाही ना, मग जा पंढरपूरला तुझा. तुला माझ्यात दिसत नाही ना, मी जा दिल्लीला जा.
तो आहे तो तिथेच आहे. अरे लाखनवाडीत असताना जर तुम्हाला दिल्लीत पाठवत असेल तर याचा अर्थ तुमच्यामध्ये प्रेम नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सगळे लोक कुठे येतो दर्शनाला? हा ऐका नाही, मग तुमच्यामध्ये कुठेतरी कमी तरी असेल, म्हणजे माझ्यामध्ये आहेत बरं, असं नाही. ज्या ते आपल्याला परमात्मा आपल्यापासून दूर, संत आपल्यापासून दूर पाठवतात, त्या अर्थी कुठेतरी साधना कमी आहे. ती साधना पूर्ण करण्याकरता आपल्याला ते पाठवतात. का? देवाचं प्रेम आपल्याला प्राप्त झालं नाही. कित्येक लोकांना गुणाबाबांनी पंढरपूरला पाठवलं. का? अरे पहिले प्रेम घेऊन ये, नंतर मी तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार. नामदेवराला सांगितलं, अरे जा तो, प्रेम दिलं मी तुला, आता संताकडे जा, संत तुला मुक्त करतील, नंतर मला बघायला ये, मग मी कसा आहे तुला दिसतोय. मग मी तुला कुत्र्यात दिसेल, मांजरात दिसेल, लक्षात सगळ्यामध्ये दिसेल. आता मंदिराला दरवाजे लावतात लोक, पाऊस येतो, कुत्र्यात बिचारानं कुठं राहा, मंदिरात जाता येत नाही, सगळीकडे लॉक लावलेले असते, तार कंपाऊंड. आता तर भिंत बांधून टाकली तुम्ही, त्या मुक्या जनावरांना जा कुठं? का त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसत नाही? देव का दिसत नाही? याचा अर्थ प्रेम नावाची वस्तू आपण देवाकडनं घेतली नाही आणि ती संतांना अर्पित केली नाही. तिथं जाऊन आपण साधना केली नाही, साधना केली नाही. संतांच्या जवळ जर आपण गेलं तर आपल्याकडनं साधना होते. काय साधना होते? ते राम नाम होईल राम नाम होईल संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. त्यांचे उच्चिष्ट जे आहे, त्यांचे जे शब्द आहे ते उच्चिष्ट, ते मी सेवन करीन. उच्चिष्ट ते त्यांचे सेवेन मी. ते उच्चिष्ट काय? त्यांनी दिलेली आज्ञा, त्यांनी सांगितलेले काम, हे त्यांचे उच्चिष्ट. अशा पद्धती आहे. तुकोबाराचा संपूर्ण गाथा हे संतांचं उच्चिष्ट आहे. ज्ञानोबराचा गाथा, ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबराचं उच्चिष्ट अशा पद्धतीचं आहे. नाथमाराचं भागवत, रामायण, अभंग, भारुड हे त्यांचं उच्चिष्ट आहे. त्याचं सेवन केलं पाहिजे. ते गाऊन दाखवून त्याचा धंदा नाही केला पाहिजे. आणि तुम्ही लोकांनी धंदा करू दिला नाही पाहिजे. आपण इथं धंदा करायला आलो नाही आणि करू द्यायलाही आलो नाही. आपण इथं मुक्त व्हायला आलेलो आहे आणि मुक्त ज्याचं त्यानं व्हायला पाहिजे. तुम्हाला या जगतामध्ये कोणीही मुक्त करणार नाही. तुमचे कर्म जर चांगले नसेल तर देव सुद्धा आला तरी तुम्हाला कोणी मुक्त, नवे संत आले तरी तुम्हाला ते मुक्त करू देत नाही. नाहीतर ज्ञानोबा मुक्त करायला झाले होते. ज्ञानोबाने रेड्याला मुक्त केलं, भिंतीला मुक्त केलेलं, मेलेल्या माणसाला मुक्त केलं. पण पंडित, शहाणे, भागवतकार, कथाकार यांना कोणालाच मुक्त केलं नाही. लक्षात घ्यायला पाहिजे. मुक्त व्हायलाच आपण आले. तशा पद्धतीची सेवा, तशा पद्धतीचा भाव आपल्या ठिकाणी उत्पन्न झाला तर संत महात्मे आपल्याला येतात. कारण की संसार करताना, निष्काम सेवा करत असताना फार मोठ्या अडचणी मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. आर्थिक, मानसिक, सामाजिक सगळ्या प्रकारची हानी त्याला सोसावी लागते. आणि अशी हानी सोसत कसं फार क्षीण मनुष्याच्या जीवनामध्ये येतो. आणि मग त्याला वाटते की बाबा हा देह काय कामाचा आहे. ज्या देहामुळे माझं चित्त स्थिर होत नाही तो देहच मी काय करतो, देवाला विकून टाकतो. तुम्ही सरकारला विकून टाकता आणि घरच्याला पैसे भेटते. व्यसनाला विकून टाकलेले. हा विकण्याचा काही धंदा काही कामाचा नाही.
हा देह देवाला विकून टाक. देवानं आपल्याला दिली ती उपाधी आहे, ज्याने ती दिली आहे त्याला ती परत करा. त्याची ती उपाधी आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एक वेळा त्यांनी आपल्याला त्याचं प्रेम दिलं, कळलं का, मग त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये ते प्रेम घ्यायचं, संतांकडे जायचं, संतांची सेवा करायची, आणि मग अदृश्य दर्शने संतांची अदृश्य असणारा परमात्मा मग विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही बोला, आज म्या दृष्टीने पाहिला. हे कधी होणार? प्रेम अर्पण केलं मग काय होणार? गव्हाचे दिवशी जेवली मावशी. मावशी म्हणजे सद्गुरू, मावशी म्हणजे संत. संत काय करतात? जेवण करायला येतात. गव्हाचे दिवशी म्हणजे प्रेमाच्या दिवशी. ज्या दिवशी तुम्ही प्रेम अर्पण करणार त्या दिवशी सद्गुरू तुमच्या घरी जेवायला येणार. काय? गहू जेवायला येणार. गव्हाचे दिवशी जेवली मावशी, आणि मजला वेडी म्हणता कशी. संसार करत असताना, परमार्थ करत असताना लोक, संसारातले लोक आपल्याला वेडे म्हणतात, मूर्ख म्हणतात, पागल म्हणतात, काय काय म्हणतील काही सांगता येत नाही. अहो, ज्या परमात्म्याला प्रेम मी घेऊन संतांकडे गेले आणि त्याचा परिणाम असा झाला की संतांनी माझ्यावर कृपा केली आणि मी मुक्त अशा पद्धतीचं झालो, आणि मुक्त या बोधाला मी प्राप्त झाले, आणि तरी तुम्ही लोक मला वेडी म्हणतात. वेडी कोणाला म्हणतात? ज्याला काहीच कळत नाही. मला जगत कळालंय, मी कळालो. ज्याला मी कळालं त्याला जगत कळत असतं. लोक म्हणतात मला हे जगातलं हे कळलं ते कळलं. अरे तसं नसते ते, त्याला तो कळायला पाहिजे मग जगत कळतं. जगातले पदार्थ कळून फायदा नाही, जग निर्माण करणारा जो आहे तो कळला पाहिजे. त्याचं कारण, त्याचं बीज कळलं पाहिजे. झाड कळून फायदा नाही, बीज कळलं पाहिजे. तुम्हाला जे झाड आपल्याकडे प्रचलित आहे त्या झाडाचं बी दाखवलं की तुम्हाला लगेच कळेल की हे सीताफळाचं आहे, हे सोयाबीनचं आहे, याचं आहे, त्याचं आहे. पण जे समजा इतर देशामध्ये जे पिकं घेतात त्याचं जर बीज दाखवलं तर हे झाड कशाचं आहे, याच्यापासून काय उत्पन्न होणार आहे हे तुम्हाला कसं सांगता येईल? सांगता येणार नाही. जसं बीज कळाला की ते बीजापासून काय उत्पन्न होते करतं, तसं आपल्याला आपलं बीज कळायला पाहिजे. बीज म्हणजे काय? मी ब्रह्म आहे, ब्रह्म हे बीज आहे. ठीक आहे, ते ब्रह्माला प्राप्त करण्याकरता नाम हे बीज अशा पद्धतीचं आहे, कळलं का? आणि मग हे जर आपल्याला अशा पद्धतीचं प्राप्त झालं आणि मग मजला वेडी म्हणता काही. पण काय असतं? संत भेटतात, संत उपदेश करतात, संत तुम्हाला सांगतात, तरी देखील मनुष्याच्या जीवनामध्ये संशय राहतो. आणि संशय राहिल्यानंतर खूप जीवनामध्ये दगदग अशा पद्धतीची होते. आणि ती दगदग मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणजे हे खरं आहे का हे खोटं आहे, हे खरं आहे काय खोटं आहे, अशा पद्धतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये संभ्रम, संशय निर्माण होतो. आणि संशय कसा दूर करावा हे अभंगाचं 4थं चरण सांगतं. संसार संतावर पूर्ण विश्वास नसल्या कारणाने अंतःकरणामध्ये संशय निर्माण होतो.
त्याला असंभावना प्राप्त होते, विपरीत भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. गुणाबाबांनी बऱ्याच लोकांना दृष्टांत दिलेला आहे, पण जाऊ दे बाई, होतच असते म्हणून त्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही. परिणाम काय झाला, त्याच्यामध्ये विपरीत भावना निर्माण झाली, आणि विपरीत भावना निर्माण झाल्यामुळं संतांची कृपा पूर्णपणे त्याला प्राप्त झाली नाही. सत्य समोर असूनही तो सत्य स्वीकारायला तयार होत नाही, याला विपरीत भावना म्हणतात. सत्य समोर असूनही सत्य स्वीकारत नाही, याला विपरीत भावना म्हणतात. की तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळं आहे, परमात्मा इथं आहे, इथेही गुणाबाबा आहे, नाही असं नाही, पण त्याचा स्वीकार झालाय का, याचं उत्तर नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही दुःखी आहे त्या अर्थी त्याचा स्वीकार झाला नाही. ज्या अर्थी आपल्या ठिकाणी संशय आहे त्या अर्थी आपल्या ठिकाणी त्याची स्वीकारता त्या संतांची झाली नाही. संशय आला की संतांचा स्वीकार होत नाही महाराज. एक वेळा संतांची पूर्ण कृपा झाली की संशय त्याच्या ठिकाणी राहत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं असेल, एक भरचूची कथा विचारसागरामध्ये. तो एक राजाचा प्रधान, अरे राजाचा प्रधान असं चांगला जवळचा असल्या कारणाने बाकीचे लोक त्याच्यावर जळायचे, आणि जळल्यानंतर याचा काहीतरी आपण काटा काढावा, आणि म्हणून अशा पद्धतीचं षडयंत्र ते जीवनामध्ये करायचे. आणि काय करावं तर 2-3 गावाच्या पलीकडे एका गावामध्ये पैसे देऊन लोकांमध्ये भांडणं लावले, जाळपोट केली, आणि मग राजाला सांगितलं की तिकडे जाळपोट झालेली आहे, आणि मग तुमचा जो आवडता जो प्रधान आहे भरचू, त्याला तुम्ही पाठवा. आणि मग भरचूला त्यांनी पाठवलं. पाठवल्यानंतर त्यांनी ते सगळं शांत अशा पद्धतीचं वातावरण केलं. पण त्यांनी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळालं की हे भांडणं झालेच नाही, हे लावलेले भांडणं आहेत. हे कसे आहे, लावलेले भांडणं आहे. मग यांना कळालं की हे आपल्या दरबारातले लोक आपला एवढा विरोध करतात, आणि एवढा विरोध करून जर आपण परत त्या प्रधानाच्या गादीवर आपण बसलो तर हे लोक आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. नपेक्षा यांचा त्याग करून आपण जंगलामध्ये साधना करायला निघून, वैराग्य त्याला प्राप्त झालं, तो निघून गेला. निघून गेल्यानंतर राजाला यांनी निरोप दिला की भरचू जो होता तो त्यांनी सगळं शांत वातावरण केलं, आणि तो जंगलामध्ये गेला, आणि गेल्यानंतर तो काय केला, मेला. राजाला फार वाईट वाटलं. हे त्याला काही दिवस गेल्यानंतर, 2-4 दिवस गेल्यानंतर नवीन प्रधान नियुक्त केला. नवीन प्रधानाला वाटलं की भरचू काही मेला नाही, वनाकडे निघून गेलेला आहे, आणि उद्या जर राजा शिकारीला गेला आणि त्याला जर समजा तो भरचू दिसला, परिणाम काय होईल, आपलं उघडं पडेल, आपल्याला दंड भेटेल, आपल्याला ध्यान शिक्षा प्राप्त होईल. मग काय करायला पाहिजे, राजाच्या ठिकाणी संशय त्यांनी निर्माण केला, विपरीत भावना निर्माण केली की राजेसाहेब तो भरचू जो आहे ना तो मेला, नुसता मेला नाही, तो भूत झालाय बरं का. काय झालाय, तो भूत झालाय. आणि म्हणून कर्मधर्म संयोगाने 2-3 महिन्यानंतर राजा शिकारीला वनात गेला. एका झाडाखाली भरचू तपश्चर्या करत होता. राजाला आता भरचू दिसला. खरा होता का खोटा होता, खरा होता. खरा होता तर त्याला भेटायला पाहिजे, त्याला आलिंगन द्यायला पाहिजे, त्याला राज दरबारामध्ये न्यायला पाहिजे. पण तसं न होता पाहिल्याबरोबर त्याच्या ठिकाणी विपरीत भावना होती. सत्य समोर आहे, विपरीत भावना आहे की भरचू मेला आणि भूत झाला म्हणून तो वापस आपल्या राजवाड्याकडे फिरला. तसं संत महात्मे इथंच आहे, आपल्या ठिकाणी विपरीत भावना आहे. संताकडे आपण जाण्याचा प्रयत्नच करत नाही, आणि गेला संत आपल्याला सत्य रूपाने दिसतात, पण विपरीत भावना असल्यामुळे आपण परत मागे फिरतो. आणि मागे फिरल्यानंतर पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे सगळं 84 लक्ष योनीचा जो भाग आहे तो आपल्याला परत 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 अशा पद्धतीने फिरावा लागतो. म्हणून एका साधनावर माणसानं आरूढ असलं पाहिजे. फार काही साधना बदलू नये. या गावामध्ये तर 2-2 संत आहे महाराज, काय भाग्य आहे संतांचं, कळलं का. म्हणून गाव खाली आहे नाही तर खालच्या लोकांवर लक्ष असावं म्हणून टेकडीवर महाराज येऊन बसले आहे ना. खालच्या लोकांवर लक्ष असावं म्हणून टेकडीवर येऊन बसले, कळलं का. आणि मग इथं काय असायला पाहिजे, कीर्तन प्रवचन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. काशीनाथ भाऊ म्हटले आमचा बजेट कमी आहे,
मंडप टाकू नका ना, मोकळं करा ना कीर्तन, काय फरक पडतो तुम्हाला? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. पण कीर्तन कोणाचं ठेवा महाराजांना विचारायचं. तुम्ही जर कीर्तन मग कोणाचं ठेवलं लाल पिवळ्या फेट्यावाल्याचं, मग ते असंच होणार. ते कोणालाही पटत नाही, मलाही पटत नाही, त्यांनाही पटत नाही. हे केलं पाहिजे. जे कीर्तन नामदेवरायांनी केलंय महाराज, त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये एक नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई ऐसे बोले कबीर. गुणवंत बाबा असताना त्यांना भजन आवडायचं महाराज, कीर्तन आवडायचं. कळलं का? बऱ्याच लोकांना दृष्टांत देऊन कीर्तन करायला लावलेलं आहे. तुम्ही केलंय बघा, माहितीये का? याचा अर्थ कोण आवडते त्यांना? त्यांना कीर्तन आवडतं. काय नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. असं कीर्तन ठेवा की ज्ञान दीप लावू जगी. अशा पद्धतीचं कीर्तन तुम्ही ठेवा ना, संतांना ते आवडलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि हे अखंड नामस्मरण, अखंड घोष हे संतांना आवडणारा अशा पद्धतीचा असतो. आणि म्हणून हे दगदगले जे मनी आहेत ना, आणि म्हणून काय केले, दगदग निर्माण झाली म्हणून तिनं आपल्या संसारामध्ये ज्या नंदा होत्या, नंदा विकिल्या 4 जणी. या नंदा कुठल्या आहेत बघा? मनाची वृत्ती, बुद्धीची वृत्ती, चित्ताची वृत्ती आणि अहंकाराची वृत्ती, या सगळ्या नंदा आहेत. जे मनामध्ये संकल्प विकल्प येतात ते ननद अशा पद्धतीचे. बुद्धीमध्ये जे संकल्प विकल्प येतात मनबुद्धी, ते नंदा अशा पद्धतीचे. नंदा काय करतात बाया हो? तुम्हाला हिस्सा मागतात ना, त्रास देतात ना, तशी बुद्धी काय करते? त्रास देते. मन काय करते? माणसाला त्रास देते. चित्त काय करते? माझं चित्त थाऱ्यावर नाही म्हणते. ती ननद घरात आल्याच हिचं चित्त निघून जाते. तिला माहिती आहे काहीतरी घेऊन जाते, जोंधळ तरी घेऊन जाईल, पैसे तरी घेऊन जाईल. कळलं का? काहीतरी ती घेऊन जाते. कळलं का? आणि अहंकार रूपी ही ननद ही अत्यंत वाईट आहे. आणि नंदाला काय केलं तुम्ही? नंदा विकल्या 4 जणी. या 4 जणी नंदा मी विकून टाकल्यात. नंदा बऱ्याच आहेत. एखाद्या वेळेस प्रसंग आला त्या नंदाचा सेपरेट अभंग घेऊ आपण. कळलं का? या गावात नंदा भरपूर दिसतात मला. असू द्या. नंदा म्हणजे मनवृत्ती, मन बुद्धी चित्त अहंकार याच्या वृत्ती, ह्या काय नंदा आहे. आणि ह्या नंदा जोपर्यंत तुम्ही विकणार नाही, म्हणजे मोकळ्या होणार नाही, तोपर्यंत परमात्मा दर्शन नाही. विपरीत भावना तुमच्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे विपरीत भावना जाण्याकरता या मनबुद्धी चित्त अहंकाराला मोकळं करा. कारण की या मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये काय आहे आणि जे घालवण्याने संसार सुखाचा होतो. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी
आजी संसार केला, काम क्रोध देशो धडी केला. मी असा संसार केला ज्याच्यामुळं काम क्रोध देशो धडी गेला. आता कामही नाही आणि क्रोधही नाही, जे आहे ते केवळ आनंद आहे. आजी संसार सुफल झाला गे माहे, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेडोवेडा व्हावा पांडुरंग. पांडुरंग सोडून आता जीवनामध्ये काही नाही. का जिथे काम क्रोध राहतात त्या अंतकरणामध्ये आता तैसा हृदयामध्ये मी राम, तो राम मी प्रगट केला. तो सामान्य रूपाने होता, तो आता विशेष रूपाने मला प्राप्त झाला. आणि विशेष रूपाने प्राप्त झाल्यामुळे मी आता आनंदित अशा पद्धतीचे झालेले आहे. त्यासाठी आपण वेगळं व्हायला पाहिजे. आणि वेगळं होण्याकरता मनुष्याने एका साधनावर आरूढ व्हायला पाहिजे. जसं नवीनच एका माणसाचं लग्न झालं, तो थोडा दिमागाने कमी होता, त्याला आपल्याकडे हातमॅट म्हणतात. दिमागाने कमी असणारे लोक हातमॅट असतात. आणि मग मुलगी आणायला तो जायचा, घरी कोणी नव्हतं, बाप वारला होता. आई म्हणे बाबू, आईला माहित असते आपलं पोरग कसं आहे तर काय का नाही. कालच आपला अभंग झाला तो. लाडाची नाही हो, लाडकी सगळं शेपक म्हणता का तुम्ही. आणि त्या आईनं त्या मुलाला सांगितलं की बाबा दुसऱ्या गावात चाललाय, नवीन गाव आहे, ओळखीचं कोणी नाही, कळलं का, थोडं खाली वाकून जा, मानकट वर करू नको. तो म्हटलं ठीक आहे. आई नावाची गुरु भेटली ती. आई नावाची गुरु भेटली, यानं खाली माल घातली, सरळ निघाला. निघता 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 शेत लागले. शेतामध्ये गहू पेरले होते, ज्वारी पेरली होती. हा खाली मान घालत घालत निघाला. तितक्याच शेतकऱ्यांना पाहिलं, रोज आपल्या गावात चोरी होते शेतात. कधी पंप जाते, कधी काय जाते, कधी काय जाते, कधी कोणी चोरूनच नेते. गावाच्या ओंब्या म्हणा, काय म्हणा, भुराड्याला ते कणस काढतात ना. याला वाटलं ज्या त्या खाली मान घालून चालला त्या अर्थी यानं चोरी केली असायला पाहिजे, हा चोर असायला पाहिजे. शेतकरी बाहेर आला, जो त्याला हाणलं, तो म्हटले बाबा मला कशाला मारता तुम्ही, काय माझा काय गुन्हा आहे. त्यांना गुन्हा, माझ्या शेतात रोज चोरी होती आणि तू खाली मान ज्या आरती घालून चाललाय त्या आरती तू चोरी केली असली पाहिजे. मग त्याने सांगितलं माझं लग्न झालंय, मी मुलगी म्हणजे माझी नवरी आणायला चाललोय, माझ्या आईनं मला असं मंत्र दिला की खाली मान घालून, म्हणून मी खाली मान घालून चाललो. त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की हा हापमेड आहे. शेतकऱ्याच्या लक्षात एवढंच लक्षात येते, पण सरकार हापमेड आहे हे काही लक्षात येत नाही. असू द्या गंमत म्हणून. आणि मग त्याला वाटलं की ठीक आहे हा चाललाच ना. मग त्यांनी एक मंत्र दिला, आपला काहीतरी फायदा व्हावा म्हणून त्या शेतकरी गुरुने त्याला एक मंत्र दिला. आता पक्षी सगळे काय करतात, ते दाणे खात असतात. मग आपले नुकसान होऊ नये, इतरही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्या गुरुनं एक मंत्र दिला, हुर हुर असं करत जा बाबा, तुला कोणीच कमावणार नाही. मग तो हुर हुर करत जा, कळलं का. आणि हुर हुर करत करत शेत संपलं, जंगल चालू झालं. आणि पारद्यानं जाळी टाकली सशी पकडायला. आणि हा हुर हुर करत चालत चालत ससा पडेल, त्याने आवाज ऐकला सशाने, ससा मागे फिरला, पारद्याला दिसला. आता पार दिसते, त्याने काही कमी हाणला असेल का, पारद्याने असं हाणला, कळलं का. आणि परत तो म्हटला माझे काय गुन्हे, कशाला तुम्ही मला मारता, मला शेतकऱ्यानं असं सांगितलं होतं, माझ्या आईनं असं सांगितलं होतं, म्हणून मी त्या गुरुचा मंत्र घेऊन मी इथपर्यंत आलो, तुमचं काय असेल तर सांगा. मग त्यानं परत तिसरा गुरु केला. मग तिसरं साधन त्यांनी सांगितलं, अरे बाबा एक काम कर, एक अडकलं दुसरं कसं अडकल, एक अडकलं दुसरं कसं अडकलं, म्हणजे एक ससा अडकला दुसरं कसं अडकल असा मंत्र त्यांनी दिला आणि सरळ चालला. जाता 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 हे धरण होतं आणि पायी आलो होतो, बापा एवढा चिखल खतरनाक, ट्रॅक्टर सुद्धा फसवतो त्याच्यात. आणि असा नवीनच इलेक्शन लागलं होतं आणि गावातून पहिला सरपंच निवडून आला. त्यानं लगेच बुलेट घेतली
आणि असाच अंबाळाच्या घाटावर यायला निघाला. पहिलं चाकल्याचं फसलं, कळलं का? आणि याचा मंत्र चालू आहे, एक अटकलं दुसरं कसं अटकलं, एक अटकलं दुसरं कसं अटकलं. कधी न होणारा सरपंच झाला, बुलेट घेतली. आता तो काय कमी मार्क घेईल का? त्याला चांगला सरपंचानं हाणला बघा. सरपंचाला तेवढंच पाहिजे असते, कोणाला हाणतो मी? हाणून हाणून त्यांना परेशान केला. त्याने सांगितलं, बाबा माझा काय गुन्हा आहे मला सांगा तुम्ही. त्यांनी सगळी कहाणी सांगितली. त्या सरपंचानं त्याला नवीन मंत्र दिला. काय? एक निसटलं दुसरं कसं निसटलं, एक निसटलं म्हणजे एक चाक निसट फसलं होतं ना, एक निसटलं दुसरं कसं निसटलं. असं करत करत गावात गेला. आणि गावात गेल्यानंतर प्रेत यात्रा चालू. याचा मंत्र तेच चालू, एक निसटलं दुसरं कसं निसटलं. ते लोक म्हटले, मॅड झाला का तुले काय? दोघच भाऊ आहे ते, एक गेला दुसरा जर गेला तर घर कोण सांभाळत? आता या यंत्र यात्रेमध्ये काय एक लोक असते का? अनेक लोकांनी हात धुतले ते. आणि मंत्र मोठ्या पॉवरफुल गुरुकडनं घेतला होता त्यांनी, कोणा? सरपंचाकडे. आणि मग सगळ्या लोकांनी हाणलं. मग म्हटलं, माझा काय गुन्हा आहे हो, तुम्ही मला सांगा. तुमचा काही मंत्र असेल तर आम्हाला सांगा. ते म्हटले, अरे रे वाईट झालं. त्यांनी मंत्र दिला. तो मंत्र देऊन दुसऱ्या गावात पोचता एका भटजीला म्हणजे शेठजीला 12 वर्षानंतर पोरग झालं. आणि तो पेढे वाटत होता. पेढे वाटता तो म्हटला, अरे रे वाईट झालं, अरे रे वाईट झालं, अरे रे वाईट झालं. आणि शेठजीच्या आजूबाजू 2 लोक हाणलं त्याला. अरे 12 वर्षानंतर मला प्राप्त झालं बाबा हे, तू म्हणतो वाईट झालं. शेठजीने त्याला हाणलं. मग शेठजीने त्याला मंत्र दिला, लय चांगलं झालं, लय चांगलं झालं. आणि करता करता गावाच्या बाहेर आला. गावाच्या बाहेर आल्यानंतर बाईची चिडी पेटली होती, त्याच्यामुळे झोपडी जळाली आणि हा तिथून चालला. लय चांगलं झालं, लय चांगलं झालं, लय चांगलं झालं. आणि मग सगळ्या बायांनी बेलण्यानी बाटलीनी सगळं हाणलं बघा त्याला, कळलं का? मग त्या बायांनी मंत्र दिला. बाया म्हणजे हुशार असतात. बायांनी सांगितलं, लवकर विजलं पाहिजे, लवकर विजलं पाहिजे. एवढे लोक आहेत तरी विजून नाही राहिलं ते. बायाने मंत्र दिला, लवकर विजलं पाहिजे, लवकर विजलं पाहिजे. आणि थोडा दूर गेला, कुमाराने आवाज लावला होता. आणि कुमारी सकाळपासून त्रास फुकायचा ती प्रयत्न करत होती, कळलं का? लवकर विजलं पाहिजे, लवकर विजलं पाहिजे, कळलं का? आणि मग त्या कुमारानं बघितलं, अरे म्हणे मूर्खा, सकाळपासून प्रयत्न करून आलो, पेटलंच नाही तर विजवायचा काय विचार करतो? ते कुमारीनं हाणलंय, कुमाराने हाणलं. तसं आपलं चालू आहे. साधना बदलते, हे हाणते, ते हाणते, ती हाणते, हे वर्गणी नेते, ती वर्गणी नेते, ती वर्गणी नेते. आपल्या समोर काहीच येत नाही, केवळ धिंगाणा आणि धिंगाणा आपल्या समोर. पत्रिकेतले जर आपण या तालुक्यातले जर आपण चेक केले ना, कोण कोण कीर्तनकार आहे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त. काय घंटा कुठला राष्ट्रपती आहे तो तुला पुरस्कार देणार? आणि तो हरिभक्त कसा होईल तो? आणि असं जर तुमच्या आजूबाजूला असेल तर कुमारी हाणन, सरपंच हाणन, लोकही हाणन, शेतकरी हाणन, सगळे हाणन. मेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. म्हणून काय, मुक्त व्हा, विचार करा. आणि विचार करा, कसा विचार करा? सांगते, तुम्हा वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार बघा. संसार करता शिनले भारी, सासू सासरा घातला भरी. संसार करिता शिनले बहु, दादला विकून आणले गहू. गव्हाचे दिवशी जेवली मावशी, आणि मजला वेळी म्हणता कैशी. असा परिपूर्ण संसार करायचा असेल तर एका जनार्दनी संसार केला, आणि काम क्रोध देशो धडी गेला. ज्ञानेश्वर
काही नियोजित कीर्तन नाही आहे. ते व्हॉट्सअपवर आमच्याला पाठवलंय त्यांनी. भव्य कीर्तन नसते. हे शब्द प्रयोग कमी करा. परमार्थामध्ये असं नसते. देवासाठी कीर्तन काय, देवाच्या चाळे आळवाळे. जाहीर कीर्तन असते कुठं कुठं. जाहीर सभा असते बा, जाहीर तमाशा असते बा. कळलं का? भव्य बैलगाड्याची शर्यत असते बा. हा जंगी भव्य आहे का नाही. हे सगळे शब्द परमार्थातले नाही आहे, हे प्रपंचातले आहेत आणि भामट्या लोकांचे. आणि म्हणून परमार्थ नीटनेटका करा, थोडे परी निरे. म्हटलं का? आणि म्हणून काशीनाथ बुवा त्यांनी फोन केला. आता नात आहेत ते काशी करण्यात पटायचं कोणाची आहे की नाही. आणि म्हणून त्यांचा शब्द आम्हाला टाळता येत नाही. आणि गुणाबाबाची आमच्यावर कृपा असल्या कारणाने, बैरम कमिटी म्हणा सगळ्यावरच असल्या कारणाने आम्ही त्यांचा शब्द डावलू शकत नाही. आणि म्हणून भगवंताचीच अशा प्रकारची ती इच्छा असेल. आणि म्हणून इथं येण्याचा हा योग देवानेच गुणवंत बाबांनी घडून आणलाय. आणि माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. गुणवंत बाबा काही गरीब नाही आहे, श्रीमंत योगी आहेत. काही कमी नाही त्याच्यात. जी कमी आहे ना तुमच्याकडे कमी आहे. आणि मग ते तुमची कमी तुम्ही दूर करा. गावातलाच माणूस उभा करा, कीर्तन कर बाबा, अभंग म्हण, 2-4 अभंग म्हण, अभंगाचं निरूपण कर, जसं तुला करता येईल तसं कर. कळलं का? आणि रंग भरे कीर्तन प्रेमे हरिदास ही एक साधना वारकरीची आहे. आणि जो महाराज संस्थेचे जे विद्यार्थी महाराज इथं उभे आहेत, तर ती परंपरा आहे. कीर्तन ही परंपरा आहे, प्रवचन ही परंपरा आहे, नामसाधना ही परंपरा आहे. नाही तर मग एवढ्या लोकांचे मार खा लागतात आपल्याला. हे काही चांगलं नाही. तुम्हाला मार खायचा नसेल तर तुम्ही या गोष्टी करा. आणि दांभिक परमार्थ न करता चांगला परमार्थ करा. परमार्थ घरच्या घरी आपली आपण करा सोडवा. संसार बंधन तोडा वेगी. आणि म्हणून आलेला जो हा योग आहे, संत गुणवंत बाबा आणि वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य, गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी, विठ्ठल महाराज गुले, गुरुवर्य रामचंद्र महाराज निकम, गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य, गुरुवर्य मारुती महाराज, गुरुवर्य बोधे बाबा, परमपूज्य आमची आई इंदुबाई अलोने, बैरम बाबा संस्थान, गुणवंत बाबा संस्थान आणि परिसरातले मुद्दलेश्वर महाराज आहे का नाही. ते ऋषी तुल्य अशा पद्धतीचं जीवन आहे. कळलं का? आणि ऋषी तुल्य जीवन आपण जगण्याकरता इथं आलेलो आहे. कमीत कमी ते जीवन तर आपण जगलं पाहिजे. तशा पद्धतीचं इथं गुणवंत बाबा आले की वैराग्य तुमच्यात कमी असेल, ते वैराग्य आपण त्याच्याकडून हा गुण घेतला पाहिजे. दया धर्म हा त्यांच्यापासून गुण घेतला पाहिजे. आणि गुणवंत बाबाला भजन कीर्तन हे आवडायचे. त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर हे मकान बांधणं हे महत्वाचं नाही आहे. लोकांच्या वृत्तीमध्ये परमात्मा दर्शन करून देणं हे परमार्थाचं खरं लक्षण आहे. आणि अशा पद्धतीचा परमार्थ तुमच्याकडे घडो. काही सेवा असेल तर आम्हाला सांगा, निश्चित काही वाद नाही त्याच्यामध्ये. म्हणून झालेली सेवा पुनश्च तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. जय जय तुकाराम